मागच्या गाडीवर तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आमच्या इंद्रायणी माळावर बैलगाडा शर्यत आहे आणि आपल्याला तेच बघायला जायचंय. कारण गेल्या वर्षी माझं जाणं झालं नाही, या वर्षी जाण्याला आम्ही रेडी आहेत. चला दाखवतो तुम्हाला बैलगाडा शर्यत कशी असते आमच्या इकडली. चला मग. बड मित्रांनो, त्या ठिकाणी आहे आमचा इंद्रायणी माळ आणि आम्हाला त्या ठिकाणी आता जायचंय. शर्यत संपली चालू आहे सध्या माहित नाही, थोडा आम्ही उशीर झालाय आम्हाला. तिथं जाऊन पाऊस. माळावर कुठून जातात रे? मित्रांनो, माळाच्या अगदी जवळ आपण आलेलो आहे आणि आता काही मिनिटातच आपण माळावर जाणार आहे. सोयाबीनच्या सीझन मध्ये आता काही दिवसातच माळावरची जत्रा सुरू होत असते. मित्रांनो, जत्रा असले नंबर एक भरते. कारण आमच्या या आजूबाजूच्या 50 ते 100 खेड्यातले लोक या ठिकाणी येतात. कारण इंद्रायणीचे माळ या परभणी जिल्ह्यामध्ये फेमस असून आणखी काही बाहेर जिल्ह्यातही देखील फेमस आहे. तसेच मित्रांनो, इंद्रायणी माळाच्या पायथ्याशी भव्य दिव्य असं एक गौतम बुद्धांचं विहार या ठिकाणी होणार आहे. विहाराचं काम लवकरच सुरू होणार आहे.
प्रोड्युसर सोनटक्क्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजितदादा पवार केसरी मैदान आलेल्या सर्व प्रेक्षकांचा सहर्ष स्वागत. तरी लाईव्ह आणखी चालू आहे रेसिंग आणि आपण आणखी खालीच आहोत. आपण लवकरात लवकर वरी जायचं काम करायचंय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो व्हिडिओ एंड पर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहतो. चला मग लवकर. चालू आहे का रे? का संपलंय? चालू आहे का? त्यावर अरे केसरी काय बे, आता सांगायचं ना. झालं नाही एवढी चालू आहे. फायनल आहे. अरे स्टॉप कर. या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा नामवंत असलेले आता माणिकराजे या अंतरिकेल्या मैदानामध्ये संघर्ष. ते तुमच्या गावातलंच असन मग, बारीक दिसायला म्हणजे. असं ते बारीक एकदम बारीक दिसायले ना. एकदा जर सटकलीत नाहीये हा जाऊ द्या वर्णगारे लय अहो वाऱ्यावानी जाऊ शकतात. बैलवाड आता इंद्रायणीच्या पावन पवित्र भूमीमध्ये संपन्न होत आणि त्या संपन्न होणाऱ्या मैदानाला निमित्त लागलाय मान्य श्री प्रदीप सर सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य स्वर्गीय अजितदादा केसरी मैदान. आणि या मैदानातल्या सुशांता 1 ते 10 बैलवाला खाली घेऊन जायचे गाड्या. लाव म्हणा डीजे जाय. ए हा पहिला गावरा नाही. कोणत्या कोणत्या याच आहे? व्हरायटी काय आहे ती? कोणती व्हरायटी आहे ती? हा चला बैलगाडी मालक जाऊ द्या. माझ्याकडे मायला आता एक पुर अति खतरनाक. ते गावरान बी आले बघ. हा जाऊ द्या बैलगाडी मालक आता भव्य दिवस मैदान इंद्रायणी. चोपल एक्का चोपल. त्याचा जोडीदार कुठे आहे पण?
ते बारव काढलेलं आहे काय त्याचं जोडीदार मग नाही बारव काढलेलं असं पाहिजे घ्या झेंडापंच गती घ्या बापू. अरे रवळे बापू घ्या ना गती. घ्या गती घ्या. बराच वेळ लागायला कारण वेळ लागता का म्हणे घाटामध्ये गट तोडायचा आहे. आणि धुक्याचे बैलमाला गाड्या झुकून झेंडापंचांना सहकार्य करा. करा बैलमाला झेंडापंचांना घ्या झेंडापंच गती घ्या. झेंडापंच घ्या झेंडापंच गती घ्या. सुट्टी मेकर बैल व्यवस्थित दाबोदारा. खाली पट्टी आहे पट्टीचा योग्य तो वापर करायचा आहे. आणि परत एवढा निशाण सज्ज झालं. या प्रेक्षक या पाठीमागे या. घ्या झेंडापंच गती घ्या. 4 नंबर तासावरचे बैल मालक आला तर 1 नंबर तासावरचा पुढं बैल मालक लागली कुठं लागलं त्याचं कोमात होता बाबा विचारायचं नाही कुठं लागलं काय मोडलं नका म्हणा मला बघायचं काय बापू जेवढं लागतं तेवढं तुला एक वर काय लागतं मामा धुमार बी येत नाही तर आता विचार करू नका. मागच्या गाडीवरती लक्ष राहू द्या. हा मागच्या गाडीवर लक्ष राहू द्या. अरे मागच्या एक निकाल एक करायला काय असतो मागच्या 3 वर काही गाडी 3 वरून गाडी समर्थ नाही. आता लगेच दुसऱ्या रेसला सुरू झालेली आणि आता जी रेस होणार आहे ते बहुतेक चांगल्या मालकाची दिसायले. इकडून डीजे लावले आणि मागून हलक्या लावल्यात इकडून. आता वाढायला बक्कासूरच यायचं काय की फिरवा तिकडं दाखवा रेस चालू होणार आहे. लाल झेंडा लगेच फडकणार काही 2 मिनिटातच लगेच रेसला सुरुवात होणार आहे. बंद चक्रावणार खाल्ला झेंडापंच गुणवता चक्रावणार दोघं या आने वाली पे जूमिंग कर जीतने घ्या झेंडापंच गती घ्या. झेंडापंच घ्या गती घ्या. सुट्टीचा चप्पल चिंता गौतम कांबळे घ्या गती घ्या. बापू जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या सोडा. 1-2 काय लागतं तेवढ्या बाकीचा विचार करा. हा आयोजक कमिटी निशाण सज्ज बिहारीकडून पालत पडायचा गती नाही बाळा. या पाठीमागे या. छूट गए वार्षिक कराचा घरचा असतात आणि शासनाची गाडी आणि वर्षाच्या पक्षाला वाचून करायची. चाकुरट आपल्याला फायनलचा फेरा झाल्यानंतर वाजवायचं. 3 लावून घ्या. मिमिक्री करणार आहे. 1 नंबर माणूस आहे बघा. मिमिक्री वाल्याला झूम करतोय.
प्रदीपकरांच्या वाढदिवसानिमित्त गाडीमध्ये ज्या बैलाने हे बैलगाडी शर्यत क्षेत्र गाजवलंय गाडीवाडीकरांचा माऊली आणि मुलगावकरांचं वर्चस्व या बैलगाडी शर्यत क्षेत्रात एकेकाळी या माऊलीनं आज 2 वर्षे मैदान झालं मांडाकडेकरांचं खाली गेल तर जाते ते खाली. खाली गेली रे. मांडाकडेकरांचं मैदान झालं त्या मैदानामध्ये फायनल गुलालाचा मान पटकावला होता. आता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला खाली गेली डायरेक्ट. तिसरी किताबाचा मानकरी आता माऊली पळाला जात नाही. पात्र ठरला. गेली खाली. लोक पळायली बघ ना. हा हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र असं या बैलगाडी शर्यत क्षेत्रात परभणी जिल्हा आणि या परभणी जिल्ह्यातलं एक नामांकित मैदान उगाच म्हणत नाही. जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि त्या परभणीकरांचं एक आयोजन आणि शिस्तीचं मैदान असलेलं आता मान्य श्री प्रदीपकरांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे. निकाल 3 क्रमांक हे कोरोनेले समर्थ गणेश पवार कवळा बाजारगाव तालुका हिंगोली याच्या नावावरती नसीबाजवर सुंदर गाडी बोलली माऊली आणि माऊली जोडलं कोण पाळे बैल मला त्याचं नाव सांगू जावा. सुंदर गाडी बोलली चंद्रा आणि माऊलीची गाडी गाडी एक बाहेर गेला 2 बाहेर गेला. आता राहिल्या गाड्या घरात चला मध्ये सुद्धा एक बाहेर झाला त्याला तिथे असं मात्र केलं. आता पळतोय तरी वर पळतोय. आता गाडी सुटली मागच्या गाडी लक्ष राहू द्या. आता निकाल द्यायचा तरी कोणाला द्यायचा नेमका. गाडीला चुपचाट अशी गती लागली आहे. मधनं पार या बाजूला करा. गेले बैल. आता चाक बिक चक तुटले त्याचे. चाक तुटले रे. आता मालकाला खुरा बैलाला खुरा आता मालकाला खुरा कारण मालक बैल काही मला दिवस बैल पडवतो. कारण चांगल्या लक्ष लागल्याकडे लक्ष देत नाही. म्हणून हे त्यामुळे आता नुसता सर्व जरी आला असता तरी टीव्हीला पात्र झाला असता. माऊलीजवळ नागापूरकरांचं निर्वाराच्या वरती असल्या ज्या बैलाने हे बैलगाडी शर्यत क्षेत्र गाजवलंय. आता बक्याडॉन आणि त्या बक्याडॉनच्या पायावरती पाय ठेवलाय. 6.5 बैल पडतोय. घोडा क्रमांक 5चा निकालाचा क्रमांक 3 वरून धावली गाडी. गौरव प्रशांत खांडगळे एवढंच काय. आणखी मसाला माहित असते ना काही. मारा ना नंतर तेवढा मार. मीठ मारा की. मीठ कुठे. मीठ मारा मग. दोन्ही मिक्सच आहे. दोन्ही मिक्स आहे. ह्याच्यातच आहे मीठ. तिथं 20 रुपये जरा. असं जरा काय घ्या झेंडा पद्धती घ्या. सोडायचा आहे. 7, 8, 9, 10 4 गट खाली आहेत. घ्या गती घ्या. मित्रांनो आतापर्यंत तुझे महाराष्ट्र मित्रांनो आतापर्यंत वाटायचं की नुसते खिल्लारी बैल जिंकतात. बघा या लाल बादशाहनं बाजी मारलेली आहे. एकदम गावरान बैल आहे. इथं पोखरणीचा बैल आहे.
आपला सोन्या आणि लाल बादशाह. हे बघा कसा जल्लोष आहे मित्रांचा. खुशी जिंकण्याची खुशी. एकदम असं एका कॉलनी जिंकणं म्हणजे जिंकणं मित्रांनो. पोखरणीचा लाल बादशाहनं बाजी मारलेली आहे. गावरान बाजी मारली. या बैलमालक त्या गाडीचं पावतीचं व्यवस्थित नाव सांगून जावा. आणि मग त्याला कोण जिंकत फायनलला? सेमी फायनलला असेल. तर मित्रांनो आम्हाला अजितदादा केसरी मैदान हे सोडून जावं लागायले, कारण थोडंसं अर्जंट काम आलं होतं. इम्रान मी चाललो बघायसाठी. आहे ना इम्रान? बघा आमच्या इंद्रायणी माळावरचा व्ह्यू. टोटल सेमीफायनलला 6:30 ते 7 वाजतील, कारण सेमीफायनलला वेळ आहे. आता सेमी चालू आहे आणि 10 जोड्या आहेत सेमीमध्ये. सेमीमध्ये 3-3 जोड्या सोडल्या जाणार आहेत. तर 3-3 जोड्यानंतर मग सेमीफायनल हे होणार आहे आणि मग त्या सेमीफायनलमध्ये विजेता कळणार आहे. तर आम्हाला एवढा थोडासा वेळ नसल्यामुळे मी घरी चाललो. सेमीफायनलपर्यंत वापस येऊ.